नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी तुम्हा सर्वांचे MKM ज्योतिष्य आणि वास्तू या चॅनलवरती आणि मेघाताईंचेही या चॅनलवरती स्वागत करते. अनुभव कथन मालिकेचा हा 8वा एपिसोड आहे. सुरू करूयात अनुभव कथन मेघाताईंच्या मुखातून. मेघाताई, अनुभव सांगाल प्लीज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगू इच्छिते, मी ज्या मठात जायची त्याच्या व्यतिरिक्त मला दुसऱ्या मठात जायचं होतं. कारण की तिथे एक खूप नामी सेवेकरी येणार होते, जे स्वामींची खूप वर्षापासून सेवा करत होते. कुठून येणार होते ताई? ते अक्कलकोटच्या जवळपासचा एक मी विसरली आहे तो एरिया, तिकडल्याच एरियातून एक कोणीतरी येणार होतं. आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात कमी कमी 100 ते 150 लोक जमा झाले होते. आणि मला असं वाटलं की मी पण जायला हवं आणि मी तिथे गेली. तिथे गेल्यानंतर त्या सेवेकरी बसल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला कमीत कमी नाही काहीतरी 50-100 लोक बसले होते. आणि ते प्रत्येकांचं म्हणजे कुंडली पाहून उपाय सांगणं, मंत्र सांगणं, म्हणजे हे सगळं सुरू होतं त्यांचं. तर ते बघताना मला असं वाटलं की मी पण तिथे जाऊन बघायला हवं, कारण की मी पण प्रॉब्लेम मध्ये होती आणि मला प्रॉब्लेमचं सोल्युशन हवं होतं. बरोबर. त्यावेळेस मी फक्त नेमकं काही दिवसच झाले होते की मी स्वामींची सेवा सुरू केली होती. पण त्या सेवेकरी इतक्या वर्षापासून करत आहे आणि त्यांचं नाव होतं, मला वाटलं की त्यांना बघायला हवं, म्हणून मी गेली आणि कसं तरी करून त्यांच्या बाजूला जाऊन बसली. पण गर्दी इतकी असल्यामुळे काही समजत नव्हतं. त्या सेवेकरी ज्या ताई होत्या ना, त्यांचा म्हणजे आवाजच नाही निघत होता. मी ते बघितलं, मी म्हटलं यांचा आवाज का येत नाही आहे, कारण की प्रत्येकाला त्यांना सांगायचं होतं आणि त्यांचा आवाज, त्यांना सर्दी वगैरे काय प्रॉब्लेम झाला असेल, खोकला सर्दी, त्याच्यामुळे त्यांचा आवाज बसला होता. तर तो बसला होता, त्याच्यामुळे त्यांचा आवाज नाही निघत होता आणि त्यांना त्रास होत होता. त्यांना सगळ्यांना मदत पण करायची होती, सगळ्यांना सगळे उपाय वगैरे सांगायचे होते आणि ते सांगत पण होते. पण त्यावेळेस मला असं वाटलं की यांना काहीतरी मदत करायला हवी. पण मी छोटी सेवेकरी आणि मी कसं काय यांना मदत करू ना. मग मनातून आलं, कुठून तरी आलं की नाही, यांना मदत करायला पाहिजे. मग मी तिथून उठल्यानंतर सगळ्या ठिकाणी बघितलं की कोणीतरी मला एक ग्लास देईल का. मग मी कसं तरी 1-2 जणांना विचारलं, तर तिथे एक ग्लास मला मिळाला. तो ग्लास मिळाला आणि मग पाणी तिथे होतच. मग ते पाणी घेतलं आणि स्वामींच्या समोर जाऊन बसून गेले. सगळेजण त्या म्हणजे ताईकडे बसले होते आणि मी त्यांच्या समोर बसली, स्वामींच्या समोर बसली. आणि स्वामींना म्हटलं, स्वामी असा हा प्रॉब्लेम आहे यांचा, माझ्याकडनं मला काय करता येईल मी तो प्रयत्न करते, बस मला तुमची साथ हवी. बस मी स्वामींना आवाहन केलं आणि डोळे बंद केले आणि तो ग्लास हातात ठेवला. हातात ठेवल्यानंतर अचानक मी म्हणजे श्री स्वामी समर्थ जाप करत होती आणि अचानक असं झालं की मला धुंद लागली, म्हणजे मी डीप गेली. आणि डीप गेल्यानंतर असं झालं की मला कानावर आवाज यायला लागले. मग ते आदेश म्हणा की आवाज म्हणा, ते मला नाही कळलं. मग त्यांनी मला जे जे गाईड केलं मी ते केलं. म्हणजे पाणीवर सुद्धा त्यांनी मला या पद्धतीने तू विष टाक, या मग या पद्धतीने तू बोल आणि या पद्धतीने मंत्र जाप कर, म्हणजे हे सगळं काही मला त्यांनी त्यावेळेस मला कानात आवाज आला तो. आणि ते आवाज जसं जसं येत होता, मग तसं डीप मी मेडिटेशन मध्ये, ते एक मेडिटेशन म्हणजे ध्यान असं असतं तसंच झालं ते. आणि मग मी त्या ताईंचा असा प्रॉब्लेम आहे आणि त्यांचा आवाज खुलू दे आणि त्यांना जे जे लोकांना सांगायचं ते होऊ दे, म्हणून ते सगळं मी त्या पाण्यावर म्हटलं आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ नॉर्मली आपलं जे नेहमी आपण जे जप करतो त्या पद्धतीने ते जप करत राहिली. आणि केल्यानंतर मग ते पाणी झालं आणि ते पाणी मग मी त्यांच्याजवळ दिलं. त्यांना देऊन त्यांना म्हटलं, ताई तुम्ही पाणी प्या. त्यांनी एकच घूट पाणी पिलं. त्यांना म्हटलं, ताई मी हे मंत्र जापने हे करून दिलेलं आहे, अभिमंत्रित करू शकतो, अभिमंत्रित करून दिलं आहे, तर तुम्ही ग्रहण करा म्हणून. तर त्यांनी एकच घूट पिलं. म्हटलं, स्वामी यांनी पिलं तर मला असं वाटतं की यांना फायदा होईल, पण यांनी पिलं पाहिजे. तर त्यांनी ग्लास बाजूला ठेवला. म्हटलं त्यांना पुन्हा म्हटलं, ताई
मी याच्यावर स्वामींचा जप केलाय, तुम्ही पाणी पूर्ण प्या. मग त्यांनी म्हटलं, अच्छा ठीक आहे का? मग त्यांनी पाणी पूर्ण पिलं. का? कारण की स्वामींचा मंत्र त्याच्यावर केलाय म्हणून. अच्छा, कारण की त्याही सेवेकरी आहे. हां. त्यांनी म्हटलं, अच्छा ठीक आहे, असं आहे का? हं. ठीक आहे, मग मी पिते. तर त्यांनी ते पाणी पिलं. पिल्यानंतर हार्डली 2 ते 3 मिनिटात हं. त्यांचा आवाज पूर्ण ओपन झाला आणि ते स्पष्ट त्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. आणि अरे तिथे जेवढेही लोक बापरे! होते त्यांनी मंत्र, उपाय, त्यांच्या कुंडली पाहणं सगळं केलं. बापरे! मला इतकं आश्चर्य वाटलं, की कसं काय हे हो, पॉसिबल हो, होऊ शकतं आणि हो. कसं काय माझ्याकडनं म्हणजे मी स्वामींना आत्ताच गुरु हं. बनवलेला आहे आणि मला जास्त काळ झालेला झालाच नाही नाही. आहे. हां. मी सेवा फक्त सुरू केलेली आहे आणि या ताई कितीतरी वर्षापासून सेवा करतात आहे आणि देतात आहे आणि वरतून त्यांचं म्हणणं होतं, की दुसऱ्या दिवशी मला नवचंडिकाचं पण ती पण पूजा मांडायची आहे. कोणाच्याकडे त्यांना म्हणजे त्यांना बोलावणं येतच राहायचं. हं, म्हणजे हं. जिथे बोलावणं यायचं तिथे ते सेवा द्यायला जात होते. जात होते. अच्छा. हे सगळं असं प्रकार होता आणि हा एक माझा पण अजून खूप चांगला अनुभव आहे, हं, हं, जो मी हं. तिथे अनुभवलेला. अनुभवला. खरंच खूप छान अनुभव होता. खूपच मला पण ऐकून खूप आनंद झाला, की भलेही आपण म्हणजे तुम्ही स्वतःला म्हटलं, की मी त्या काळामध्ये छोटी सेविका होती आणि एवढ्या मोठ्या सेविकेला पण माझ्या हिशोबाने तुम्ही जी प्रार्थना केली ती मनापासून केली म्हणूनच ती स्वामींनी तुम्हाला त्याच्यात साथ दिली आणि जो काही झाला तो चमत्कार झाला. तर अजून अशाच चमत्कारांसह आणि अजून अनुभवांसह आपण पुन्हा उद्या भेटूया ताई नव्या याच्यासोबत. हो, नक्की. पण मला अजून एक ही गोष्ट सांगायची आहे, की जर आपले छोटे-छोटे काही प्रॉब्लेम्स आले ना, तर आपण इकडे-तिकडे धाव न घेता जर एक ग्लास पाणी घेतला आणि स्वामींचा मंत्र जप त्याच्यावर केला, हं, हं, तर हं. मला असं वाटतं की बरेच प्रॉब्लेम आपले तिथे सॉल्व्ह अच्छा, अच्छा. ताई ह्या विषयावरती पण थोडंसं आपण चर्चा करूया, की ते ग्लासमध्ये पाणी आणि ते तुम्ही कसं पद्धत केली होती ते थोडंसं जर तुम्ही खुलून सांगाल, तर मला असं वाटतं, की प्रेक्षकांना सुद्धा काही त्याच्यातनं फायदा मिळेल. तर आपण पुढच्या भागामध्ये हा विषय घेऊया? हो, नक्की हा विषय घेण्यासारखाच आहे आणि हा नक्कीच, घ्यायला नक्कीच. पाहिजे. बिलकुल, बिलकुल. तर आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपण हा नक्कीच, नक्कीच. लोकांपर्यंत पोहोचवू. बिलकुल, बिलकुल. ठीक आहे? ओके. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ.